नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना अशा दोन योजनांची नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता तर PM किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले एकूण 4,000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले. आता हे पैसे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे की नाही ते कशा प्रकारे पाहायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचे, तुम्हाला pfms.nic.in च्या वेबसाईटवर यायचं. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला जे आहेत 3 लाईन दिसत आहे. या साईटला 3 लाईनवर फक्त क्लिक करायचं आहे. या साईटला 3 लाईन दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहेत खाली जे आहेत तुम्ही बघू शकता. खाली पेमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जे DBT स्टेटस ट्रॅकर या नावावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. DBT स्टेटस ट्रॅकरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी DBT म्हणजेच आधार कार्डवर जे पैसे पाठवले जातात, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, ते आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. सर्वात अगोदर आपल्याला कॅटेगरी निवडायची. कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्या योजनेचे पैसे उचलत आहात, कोणत्या योजनेचे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ते चेक करण्यासाठीचा हा या ठिकाणी ऑप्शन आहे, ज्यामध्ये PM किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल. आपण दोन्ही योजनांचे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी चेक करणार आहोत. सर्वात अगोदर आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा झाले का ते चेक करूया आणि त्यानंतर PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाले का ते चेक करूया. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाले का चेक करण्यासाठी DBT या पोर्टलवर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन जसं तसं ठेवायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाईप करायचं आहे. जे ॲप्लिकेशन नंबर PM किसान सन्मान निधीचा आहे तोच ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला फक्त सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहेत तुमचं जर कॅप्चा चुकलं असेल तर पुन्हा या ठिकाणी टाकावं लागेल. आपला कॅप्चा चुकलेला आहे तर पुन्हा टाकून घेऊ. आता कॅप्चा सर्च या बटनावर क्लिक करून घेऊया. सर्च या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपल्याला खाली संपूर्ण डाटा दाखवेल. आता जे पैसे आहेत तुम्हाला कधी मिळणार होते या ठिकाणी संपूर्ण माहिती आणि बँकमध्ये जमा झालेले आहेत का ते सुद्धा या ठिकाणी दाखवेल. आता जी बँकमध्ये जी फाईल रिसीव्ह झाली ती 5 ऑक्टोबरला या ठिकाणी रिसीव्ह झालेली आहे आणि बँकमध्ये ही जमा झाल्यांचा स्टेटस या ठिकाणी पेंडिंगमध्ये दाखवतो. तरी जे बँकद्वारे जे पैसे आहेत जमा झालेचा जे रेफरन्स नंबर येईल त्यावेळेस जे आहे कन्फर्मेशनचा मेसेज या ठिकाणी दाखवेल. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी PM किसान सन्मान निधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत का या ठिकाणी दाखवेल. या ठिकाणी किती रुपयांचा अमाऊंट आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला. जसे की 2,000 रुपयांचा अमाऊंट आहे. 3 तारखेला ते व्हॅलिडेट करण्यात आलेलं होतं आणि एजन्सीद्वारे 3 तारखेलाच व्हेरीफाय करण्यात आला. बँकेमध्ये 5 तारखेला जो आहे 1 वाजताच्या सुमारास या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे पाहता येईल. आता आपल्याला काय करायचे, या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजनेचा पैसे पाहायचे. पुन्हा आपण तीच प्रोसेस फॉलो करूया. यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचे, PM किसान सन्मान निधीचा पोर्टलवर या ठिकाणी क्लिक करायचं. जसे PM किसान सन्मान निधी यावर क्लिक केलं आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तोच टाकावा लागणार आहे. आता ॲप्लिकेशन नंबर आपण जे अगोदर टाकलेला होता तो नमो शेतकरीसाठी आपण टाकलेला होता तोच पुन्हा आपल्याला PM किसानसाठी टाकायचा. तो टाकून या ठिकाणी सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. सर्च या बटनावर जसं आपण क्लिक करू आपल्या खालील जे आहे आपला जे PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आहेत ते या ठिकाणी जमा झाल्याबाबत ते या ठिकाणी संपूर्ण माहिती दाखवेल. जसं की PM किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत ते 30 सप्टेंबरलाच खात्यामध्ये जमा करण्यात आलेले. राज्य सरकारमार्फत 5 ऑक्टोबर रोजी जे आहे जरी तो DBTचा जो आहे बटन दाबण्यात आलेला असेल तरी मात्र जे 2,000 रुपयांचा जो हप्ता आहे तो 30 सप्टेंबरलाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. या ठिकाणी तो आपल्याला स्पष्टपणे दाखवण्यात आले. सेशन स्टेटस बाय 2 ऑक्टोबरला 6 वाजून. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आणि बँकेद्वारे जे रिपोर्ट येईल त्यानुसार क्रेडिटचा ऑप्शन दाखवण्यात येईल.
तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत आणि केंद्र सरकारमार्फत ज्या योजनेअंतर्गत जे पैसे ट्रान्सफर केले जातात त्याची आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.